काही प्रवास अंतरासाठी नसतात, तर ते मनाला निसर्गाच्या जवळ घेऊन जाण्यासाठी असतात. तर आज आम्ही पुण्यापासून साधारण 40 ते 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुंदर अशा आजिवली देवराईला राईडसाठी निघालो आहोत. वातावरण हे अगदी आल्हाददायक होतं. ढगांनी भरलेले आकाश, गार वारा आणि शांत रस्ते, अशा वातावरणात बाईक चालवण्याची मजाच वेगळी आहे. पुढे घाट रस्ता सुरू झाला आणि त्याचं सौंदर्य तर शब्दात सांगणं कठीण आहे. शेवटचा टप्पा मात्र ऑफ रोड होता. जंगलातून जाणारी वाट पार करत आम्ही आजिवली देवराईतील वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये पोचलो. मंदिर परिसरात काही वेळ शांतपणे वेळ घालवला, भरपूर फोटोज काढले आणि या सुंदर वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला. परतीच्या प्रवासात एका हॉटेलमध्ये थांबून मस्त नाश्ता केला आणि अनेक सुंदर आठवणी सोबत घेऊन घरी परतलो. तर नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अनिकेत स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नव्या युट्यूब व्हिडिओ मध्ये. तर आज आहे सॅटरडे आणि आज एक राईड प्लॅन झाली होती. राईड ही सोलो नाहीये, तर आज आपण ग्रुप राईड मध्ये आहोत. सो काही ऑफिस मधले कलिग्स आहेत, म्हणजे मित्र फ्रेंड्स वगैरे करू शकता. सो द प्लॅन राईड, मॉर्निंग ब्रेकफास्ट राईड यू कॅन से. सो आता निघालो आहोत ऍज युजल आपल्या रेग्युलर स्पॉट म्हणजे हिंजेवाडी चौकातनं. 4 लोक होते, मी त्यांच्यासाठी वाट बघत होतो हिंजेवाडी चौकामध्ये. सो आता आम्ही निघालेलो आहोत फेज 3 कडे. तर आता पुढे फेज 3 ला मेगा पॉलिशच्या जवळ आणखी 1 ते 2 जण आहेत. सो त्यांच्यासाठी वेट करूया, त्यांना पिक करूया आणि मग आपण स्ट्रेट अवे निघूया आपल्या राईड साठी मित्रांनो. तर आज आपल्यासोबत आहेत वेगवेगळ्या बाईक्स आणि त्यात आहे आपली सगळ्यात छोटी वाली बाईक, पुकी बाईक आहे आपली. सो सर्वात पुढे अभिजित आहे, जे लीड करत आहे. त्यांची होंडा NX500 आहे. त्यानंतर नेक्स्ट 2 नंबरला आहे प्रीत, ज्याची न्यू 411 हिमालयन आहे. त्यानंतर माझ्या समोर आहे आय गेस गौरव. आय डोंट नो द नेम ऑफ द 2 पीपल. सो आय थिंक हा गौरव आहे, ज्याच्याकडे आहे 390 KTM 390. अँड माझ्या मागे एक जण आहे, त्याच्याकडे आहे TVS ची रॉनिन. तर मित्रांनो, आज खूप दिवसानंतर राईडचा प्लॅन झालेला होता. खूप दिवस झाले कुठे गेलो नव्हतो, व्लॉग शूट नव्हता केला. सो आय डिसाइडेड की आज करूनच टाकूया. So yes, we are going and it's a new ride. आणि मित्रांनो, ऍज युजल राईड म्हटली की झोप हे येणं डिफिकल्ट आहे. सो रात्री सुद्धा सेम सिच्युएशन झाली आहे माझी. रात्री ग्रुपवरती चॅट करत 1 वाजला झोपेपर्यंत आणि 4:30 ला मॉर्निंग उठून आता रेडी आहे राईडला जाण्यासाठी, कारण की झोपच येत नव्हती. ऑलरेडी राईड म्हटलं की एक्साइटमेंट पीक वरती असते. बाकी मित्रांनो, कसं वाटतं तुम्हाला आपले व्लॉग्स, कशी वाटली कोकण सिरीज? सॉरी, थोडं व्लॉग येण्यासाठी थोडा डिले झाला, कारण की इतका वेळच नव्हता भेटत की व्लॉग एडिट करायचा, अपलोड करायचा आणि खूप साऱ्या गोष्टी चालू होत्या. बट येस, वी ट्राईड आवर बेस्ट टू गिव्ह यू द इनसाइट्स ऑफ द कोकण. आणि तुम्ही नक्की सांगा मला, तुम्हाला कसा वाटला कोकण आणि कोकण सिरीज. जर तुम्हाला मी तसं कनेक्ट केलंच होतं. सो गाइज, नाउ राइड इज बिगिन. सो एव्हरीवन इज हिअर. असं मस्त प्लीजंटचं वातावरण आहे मित्रांनो. सकाळी सकाळी मजा येते. आणि आता बघूया आपली राईड कशी होते. ही एक मॉर्निंग ब्रेकफास्ट राईड आहे. एक 2-3 स्पॉट्स आपण बघणार आहोत, सो ते सुद्धा बघूया. अँड ब्रेकफास्ट वगैरे करून रिटर्न येऊया टिल 12 पर्यंत मे बी. आणि सकाळचा व्ह्यू बघा मित्रांनो कसा वाटतंय. त्या साईडला मुळशी, आय गेस मुळशीच आहे. मस्त की छान लाईट्स वगैरे दिसतात. आणि हा मॉर्निंगचा जो टाइम असतो ना, जिकडे थोडासा अंधार थोडासा उजेड,
हाय 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 एकदमच वाव वाटतं. बाकी मित्रांनो, जे आपले व्हिडिओज बघताय पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत आणि लाईक नाही करत यार व्हिडिओजला, कसं होणार मित्रांनो? तुमच्या सपोर्टची गरज आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा आणि कॉमेंट मध्ये तुमचा फीडबॅक नक्की सांगा. तर आपण मेन रोडवरनं राईड घेऊन आपण इकडे आलेलो आहोत आणि हा रोड आय थिंक कुठलं तरी गाव आहे, वडगाव समथिंग काहीतरी नाव आहे. सो त्या साईडला जातो आणि तिकडनं मुळशी बॅक वॉटर्स वगैरे हे सर्व आपण बघू शकतो. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की कशी सकाळ झालेली आहे आणि काय दिसतंय यार वरती स्काय बघा तुम्ही फक्त. ब्लूइश, पिंकिश, पर्पल असे कलर्स मिक्स झालेत की मजा येऊन जाते डायरेक्टली. दॅट्स वाय मॉर्निंग राईड्स आर द बेस्ट. मित्रांनो, ग्रीनरी बघा यार, कसली ग्रीनरी. आणि इकडे डोंगरावरती व्ह्यू बघा यार, कसले ढग आहे डोंगराला टेकलेले आहेत आणि एकदम क्लासिक वाटतंय. वातावरण एकदम पीसफुल झालंय. आणि आता आपण राईड घेऊन मुळशी गाव जे आहे त्या साईडने चाललेलो आहोत आणि गोव्याची वाईब आली मित्रांनो हा रोड बघून. कारण की जेव्हा गोव्याला गेलो होतो तिकडे पण आय गेस असाच टाइपचा रोड होता. ओ भाई व्यू देखो भाई, व्यू देखो, व्यू का पैसा है दोस्तों, व्यू देखो बस, क्या ही व्यू है भाई. संभवे ग्रामस्थ तुमचे स्वागत करीत आहेत. तर हे आहे संभवे गाव आणि हा स्नो बघा कसला स्टीप आहे. वा 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 मित्रांनो, काय व्ह्यू येणार आहे असं वाटतंय वरतून. बघा कसं दिसतंय. कसले वळण आहेत मित्रांनो, बघा किती शार्प टर्न आहे एकदम फुल. आणि व्ह्यू बघा कसला व्ह्यू आहे. वा पावसाळ्यामध्ये तर काय दिसत असेल यार मित्रांनो, क्लास. तिकडे बघू शकता तुम्ही ढग कसे असे खाली आलेले आहेत पूर्ण. होपफुली आपण तिथपर्यंत तर नाही जाणार, जायला तर पाहिजे बट आय गेस नाही जाणार. तिथपर्यंत गेलो तर असं वाटतं तर आहे की आपण डोंगराच्या वरती जातोय बट आय डोंट नो वेअर दिस रोड विल लँड. हाँ तो बस क्या है, चलते जाना है दोस्तों. आय गेस आपण ना असं जाऊन हा जो डोंगर आहे ह्या डोंगराला पूर्ण असा वळसा घालून आपण बॅक साईडला जाणार आहे असं वाटतंय मला. म्हणजे जेव्हा मी मॅप बघितलेला वरती ढग बघा मित्रांनो त्या डोंगरांच्या वरती. वा मस्त ढग आलेले आहेत खाली, ते बघू शकता तुम्ही. हो 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 भाई. मी एकदा भंडारदऱ्याला गेलो होतो. सो भंडारदऱ्याला आम्ही ट्रेक साठी गेलो होतो. कुठला किल्ला आहे, रतनगड. सो मी रतनगडला गेलो होतो तेव्हा बघितलं होते असे व्ह्यूज. म्हणजे अशा डोंगरांवरती स्काय वगैरे एकदम फुल क्लासिक व्ह्यूज. सनराईज झाल्यावरती तर काहीतरी क्लासिक दिसत असणार वरतून डोंगरांच्या वरत. थोड़ी सैडलिंग हो जाए दोस्तों, बस हो गया. अभी पूरा बोर हो गया मैं अभी ये रोड्स के बम खाते खाते. कुठल्या तरी गावात आलोय मित्रांनो. मकरन जो आहे जो आमच्या सर्वात पुढे आहे आता, तो म्हणतो की पुढे कुठला तरी एक छान असं स्पॉट आहे. सो बघूया आता. I think he is aware of this spot. लास्ट 3 ते 4 किलोमीटर झाला मित्रांनो, बस ऑफ रोडिंग चालू आहे. फाइनली गाइस अच्छा रोड मिल गया है और अभी मस्त लग रहा है. कारण की ऑफ रोडिंग ही थोडीच पाहिजे, जास्त नाही पाहिजे. जास्त ऑफ रोडिंग असली की मग पाठ आणि हात आणि कंबर सगळं एक होऊन जातं.
So it's just 6:45 guys. आणि मकरान म्हटले आहे की एक कुठली तरी प्लेस आहे, देवाची समथिंग, देवमाची समथिंग काहीतरी प्लेसचं नाव सांगितलं. तिकडे असं खूप मोठं असं जंगल आहे आणि त्या जंगलामधनं आपल्याला रोड आहे आणि त्या रोडने सरळ 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 जाऊन आपण त्या एका टेम्पल मध्ये जातो, जिथे रोड पण एंड होऊन जातो आणि एंडला एक टेम्पल आहे. सो आता आपलं ठरलंय की तिकडे जायचं आहे म्हणून. सनराईज बघा मित्रांनो, कसला सनराईज आहे विषय. आणि ह्या साईडला हे बॅक वॉटर्स आहे. क्या ही व्यू है दोस्तों, व्यू बघा यार काय मस्त आहे. आणि हा घाट सुद्धा एक नंबर आहे, एकच नंबर. तर आता आपण जात आहोत, आजिवली गाव आहे, आजिवळी सॉरी, मावळ तालुका. I guess this is a very hidden place. I don't think कि कोई यहाँ पे आ चुका होगा दोस्तों. मित्रांनो बघा, पूर्ण जंगलामध्ये आलोय आपण. कुठली तरी हिडन प्लेस आहे, नेक्स्ट लेवल प्लेस असणार असं वाटतं तर आहे मला, कारण की रोड बघताना तर असं वाटतंय की खूपच युनिक आणि हिडन प्लेस असणार आहे. भाई साहब ये कौन से जंगल में आ गए भाई, रोड जाओ दोस्तों. आजिवली देवराई पुण्यापासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावरती आहे आणि जवळपास 16 ते 22 हेक्टर परिसरात पसरलेली आहे. इथली 60 ते 70 फूट उंच झाडं या जंगलाचं सौंदर्य आणखी खुलवतात. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार वाघजाई देवी ही या जंगलाची रक्षणकर्ती देवी म्हणून मानली जाते. विशेष म्हणजे इथे भव्य मंदिर नाही, देवीची मूर्ती नैसर्गिक दगडी गुहेमध्ये साध्या शेंदूर लावलेल्या दगडाच्या रूपात विराजमान आहे. निसर्ग आणि श्रद्धेचं हे अनोखं रूप मनाला एक वेगळी शांतता देऊन जातं. खूप हिडन असा मस्त स्पॉट होता. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. खूप मजा आली, खूप साऱ्या बाईकचा फोटो वगैरे काढलाय आणि खूप मोठी ऑफ रोडिंग आहे, बघू शकता तुम्ही. ऑफ रोडिंगला मजा आली. 2 बाईक्स होत्या आमच्या तिथल्या, कसं त्यांना जरा प्रॉब्लेम आला, बट ठीक आहे, मजा आली. Stone heart built from all the promises they broke. Every ghost from my past is now just part of the joke. Lately been feeling like I'm on a different plane, but I never belong, so I guess I'm just riding the rain. Put my pride to the side, now my focus is laser sharp. Started winning the game, so where the hell is my heart? Screw my head on so tight, vision clear through the static. Searched and found a व्ह्यू बघा यार, हा वाला व्ह्यू बघा, कसला क्लास व्ह्यू आहे, एकच नंबर. वा वा, असं मस्त खाली ग्रीनरी, मध्ये डोंगर आणि निळं निळं स्काय, एक नंबर.
आता आपण ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. हा जो मेन रोड आहे तुम्ही हॉटेल बघू शकता. हे श्री साई गणेश नावाने हॉटेल आहे आणि आपल्या बाईक्स वगैरे आहे. तर चला आता ब्रेकफास्ट करूया आणि तुम्हाला दाखवतो पुढचा व्ह्यूज. मे बी पुढे कुठेतरी जाण्याचा प्लॅन आहे. तर मित्रांनो, कसा वाटतो तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा. या ब्लॉग मध्ये जास्त काही बोललो नाहीये, बट इट्स जस्ट मॉर्निंग ब्रेकफास्ट राईड. सो जो व्ह्यू होता तो क्लासिक होता, जो स्पॉट होता तो क्लासिक होता. एकच स्पॉट कव्हर झालाय कारण की ऑलरेडी खूप वेळ आम्ही तिकडे वेस्ट केला. त्यामुळे हडशी टेम्पलला काही जाऊ नाही शकलो. सो चलता है, कभी अकेले ऐसे ही जाएंगे हडशी टेम्पल को भी, सिंगल डे राइड को. I stepped in like a spark in the morning, hair tied up, still heads keep turning, fresh white kicks on the तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत फेज 3 ला. तुम्ही बघू शकता मागे मेगापॉलिस सोसायटी. आणि आता इकडनं फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण आपलं फेज 1 ला जाऊ. आय गेस फेज 3 ला आता सगळे थांबतील, एकदा लास्ट एक भेटतील आणि मग त्यानंतर पुढे निघूया. आणि हा रोड तर तुम्ही खूप वेळा माझ्या ब्लॉग मध्ये बघितला असेल, कारण की आपण इकडनंच जातो. म्हणजे कोकण जाताना पण याच साईडने गेलेलो, आणखी ब्रेकफास्ट राईड साठी पण याच साईडला गेलेलो. तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि या ब्लॉगला लाईक करायला विसरू नका आणि एंड पर्यंत व्हिडिओ जर बघितला असेल तरी सबस्क्राईब करून द्या चॅनलला. आणि कमेंट मध्ये तुम्हाला कसा वाटतो ब्लॉग हे आम्हाला नक्की सांगा, जेणेकरून इम्प्रूव्हमेंट करता येईल. फायनली आपली राईड झालेली आहे. ते आपले ग्रुप मेंबर्स चाललेले आहेत आणि आता आपण इकडनं लेफ्ट घेऊन आपल्या पीजी वरती जाऊया. सो हा होता आपला मॉर्निंग ब्रेकफास्ट राईड वर्ल्ड मोटरसायकल डे च्या निमित्ताने. तर कसा वाटलं तुम्हाला नक्की कॉमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओला. तर चला मग मित्रांनो, हा ब्लॉग येथे संपवतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.